नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी जी काही PYQ विश्लेषण सिरीज सुरू केलेलं आहे त्या PYQ विश्लेषण सिरीजमधला हे जे व्हिडिओ असणार आहे ते 2022 मध्ये पॉलिटीच्या अनुषंगाने ज्या काही प्रश्न विचारलेले आहे आयोगाने त्या पॉलिटीमध्ये कुठले प्रश्न विचारले होते ते आपण या व्हिडिओच्या याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये 17 ते 21 च्या दरम्यान ज्या काही राज्यसेवा पूर्व परीक्षा झालेल्या होत्या त्या पूर्व परीक्षेमध्ये राज्यशास्त्र या विषय संदर्भाने किंवा राज्य व्यवस्था या विषया अंतर्गत जे काही प्रश्न विचारलेले होते ते आपण ऑलरेडी आपल्या चॅनलमध्ये डिस्कस केलेलं आहे. ते मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसेल ते आधी बघा, कारण काही गोष्टी आहेत ते खूप रिपीट झालेल्या आहेत. तर त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन त्या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी दिलेलं आहे, तिथं टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर होप सो तुम्ही ते व्हिडिओ बघाल. तर चला या व्हिडिओला सुरू करूयात. आता जो 2022 मध्ये जो पहिला प्रश्न विचारलेला होता पॉलिटीमध्ये तो असा होता की संसदीय लोकशाहीसाठी निर्माण करण्यात आलेल्या राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वांचा म्हणजेच काय तर मार्गदर्शक DPSP संदर्भात हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. ओके, DPSP संदर्भात विचारण्यात आलेला प्रश्न आहे. मार्गदर्शक तत्वांचा समावेश करणे हे एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे असे कोणी म्हटले होते? ही तत्वे बंधनकारक स्वरूपाची नाहीत, मात्र सत्तेवर जो कोणी येईल तो त्याचा मनमानीपणे वापर करू शकणार नाहीत. त्याला या तत्वांचा आदर करावा लागेल. त्यांचा भंग झाल्यास त्यास त्याबद्दल न्यायालयासमोर जाब द्यावा लागणार नाही, परंतु निवडणुकीच्या वेळी मतदारांना निश्चितपणे उत्तर द्यावे लागेल असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे. म्हणजे ॲज इट इज कॉन्स्टिट्यूशनल तुम्ही जे कॉन्स्टिट्यूशनमध्ये ज्या काही डॉक्युमेंट्स आहेत कॉन्स्टिट्यूशन निर्मितीचे तर त्यावेळेस असेंब्लीमध्ये जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यातून डायरेक्ट स्टेटमेंट कुठल्या तरी आर्टिव्हमधून घेतलेलं आहे. ओके, तर आपल्याला एवढं माहीत आहे की नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य DPSPला कोणी म्हटले होतं? तर कोणी म्हटले होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते की जी DPSP आहे तर DPSP ही आपल्या भारतीय संविधानात एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. ओके, तर सोबतच काही गोष्टी या ठिकाणी मी ॲडिशनल म्हणून इन्फॉर्मेशन म्हणून दिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता. राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये कलम 36 ते 51 अंतर्गत राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे ज्याला आपण DPSP म्हणतो त्याचा उल्लेख केलेला आहे. परत याच्यामध्ये राज्यघटनेच्या निर्मात्यांची जी कल्पना होती ही DPSP स्वीकारण्यामागील कल्पना काय होती तर 1937 मध्ये आयरिश राज्यघटनेतून जे काही आपण घेतलेलं आहे ते 1937च्या आयर्लंडच्या राज्यघटनेतून घेतलेलं आहे. ज्यांनी आणि ते आयर्लंडने कुठल्या देशाकडून घेतलेलं आहे तत्व तर स्पॅनिश या देशाकडून ते राज्यघटनेतून त्याची नक्कल केलेली आहे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे जी आहे त्याची. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या तत्वाला किंवा ही जे तत्व आहेत मार्गदर्शक तत्वे यांना नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य म्हटलेले होते. आणि त्याच्यानंतर अजून एका व्यक्तीने जो इंग्रज व्यक्ती होता त्याने असं म्हटलं आहे की मूलभूत अधिकारांसह जे मार्गदर्शक तत्व आहेत ते हे राज्यघटनेचे तत्वज्ञान आहेत आणि राज्यघटनेचा आत्मा आहे. ग्रॅनविल ऑस्टिन असा म्हणतो की ग्रॅनविल ऑस्टिन हा इंग्रज अधिकारी होता. त्याने असं म्हटलं आहे की जी नीती निर्देशक तत्व आहेत त्याला आपण DPSP म्हणतो आणि जी मूलभूत हक्क आहेत त्याचे वर्णन त्याने कसं केले होते की राज्यघटनेचा वियोग म्हणजे कॉन्शियन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन अशा प्रकारे या राज्यघटनेचा उल्लेख केलेला होता की राज्यघटनेचा नाही तर निर्देशक तत्वे DPSP आणि मूलभूत हक्काचा. ओके, राज्यघटनेचा विवेक म्हणून. पुढच्या प्रश्नावर बघूयात. पुढचा प्रश्न जो आहे तो आपल्याला CAG विषयी विचारला आहे. CAG म्हणजेच काय तर कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणजे भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक या संदर्भाने हा प्रश्न विचारलेला आहे. याच्यात आपण 20-21 मध्ये प्रश्न ॲनालिसिस केले त्याच्यामध्ये देखील आपल्याला CAGवर प्रश्न विचारल्याचे दिसून येते. त्या ठिकाणी आपण डिटेल ॲनालिसिस केले होते CAGबद्दल. ते तुम्ही जर बघितले असेल तर तुम्हाला इथं लक्षातच येईल. परत या ठिकाणी मी काही ॲडिशनल गोष्टी इथे दिलेल्या आहेत. तर आपण विधाने वाचूयात. आपल्याला बरोबर विधान शोधायचं आहे. याच्यामध्ये CAGबद्दल असं बोलले जाते किंवा असे विधाने दिले आहेत की ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात का? ब विधान आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा इतके वेतन घेतात का? त्याच्यानंतर C विधान आहे ते पदग्रहण करण्यापूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशासमोर उपस्थित राहून शपथ घेतात का?
आणि डी जे विधान आहे त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की फक्त भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने चौकशी केल्यानंतरच त्यांना राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतो. ओके. तर आता कॅगबद्दल बोलायचं झालं तर कॅगविषयी याच्यामध्ये जे विधान योग्य विधान आहे त्याआधी कुठलं आहे त्याआधी आपण थोडं बेसिक त्यांचं म्हणजे माहिती असायला हवी. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 148 अंतर्गत भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक ज्याला आपण कॅग म्हणतो यांची एक स्वतंत्र कार्यालय किंवा स्वतंत्र ऑफिस म्हणजे स्वतंत्र तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजेच काय तर हे एक घटनात्मक संस्था आहे. ओके. घटनात्मक म्हणजेच काय घटनेने राज्यघटनेने ज्याला आपण संविधानिक संस्था म्हणतो. यांचं काम काय असतं तर ते भारताचे लेखापरीक्षण आणि लेखा विभागाचे प्रमुख असतात. ते सार्वजनिक पर्सचे जे सार्वजनिक जे आपण बजेट वगैरे जे आहे ते त्यांचे पालक असतात आणि केंद्र आणि राज्य या दोन्ही पातळ्यांवर देशाच्या संपूर्ण आर्थिक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याचे हे कॅग काम करत असतात. ओके. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलं होतं की भारतीय राज्यघटनेनुसार कॅग हा सर्वात महत्त्वाचा अधिकारी आहे. हे लक्षात असू द्या. याच्यावर प्रश्न विचारलेला आहे आणि सातत्याने विचारतो आहे की भारतीय राज्यघटनेनुसार कॅग हा सर्वात महत्त्वाचा अधिकारी आहे असे कॅगबद्दल कोणी म्हटले होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेले होते. त्याच्यानंतर त्यांची नेमणूक भारताचे राष्ट्रपती यांच्या हाताखाली वॉरंट आणि शिक्क्याद्वारे केली जाते. सही आणि शिक्क्यानिशी ते आपल्या पदावर किती वर्ष राहू शकतात तर म्हणजे पदावधी त्यांचा एकतर 6 वर्ष असू शकतो किंवा ते वयाचे 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत राहू शकतात. ओके. 6 किंवा 65 यापैकी जे आधी होईल त्यानुसार ते त्यांचा पदावधी असतो. राष्ट्रपतींकडे राजीनामा पाठवून ते आपल्या पदाचा राजीनामा केव्हाही देऊ शकतो. मात्र त्यांना जर पदावरून दूर करायचं असेल तर ज्याप्रमाणे आपण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला त्यांच्या पदावरून दूर करण्यासाठी जी इम्पिचमेंट प्रोसिजर किंवा जे पदावरून दूर करण्यासाठी जी पार्लमेंटमध्ये आपण किंवा संसदेमध्ये जी प्रक्रिया राबवतो त्याच पद्धतीने आणि त्याच कारणास्तव ओके त्याच पद्धतीने आणि त्याच कारणास्तव म्हणजेच काय तर संसदेच्या दोन्ही सभागृहांनी विशेष बहुमताने त्यांना पदावरून दूर करण्यासाठीचा जो ठराव आहे तो मंजूर केला आणि तो राष्ट्रपतींकडे गेल्यानंतर राष्ट्रपतींनी त्यावर संमती दिली किंवा सही केली तर त्यांना पदावरून दूर करता येतो. आणि कारण काय असू शकतो तर गैरवर्तन किंवा अकार्यक्षमता. ओके. अकार्यक्षमता सिद्ध झाल्याच्या नंतर. तर अशा प्रकारे कॅगबद्दल आपण या ठिकाणी बघितलं आहे. आता प्रश्नाकडे येऊया. ते राष्ट्रपतीच्या मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहतात का तर राष्ट्रपतीची मर्जी नाही पण त्यांना कार्यकाळाची एक सुरक्षितता जी आपण म्हणतो ते आढळते किंवा ते लाभते. त्याच्यामुळे जे विधान आहे ती चुकीचं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्याच्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा इतके वेतन घेतात तर बरोबर आहे. त्यांची जी पोस्ट आहे ते ॲज कम्पेअर टू रिझनेबल आहे. सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहे त्यांची रिझनेबल आहे. त्याच्यामुळे बी विधान योग्य असणार आहे. त्याच्यानंतर जे सी आहे ते पदग्रहण करण्यापूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशासमोर उपस्थित राहून शपथ घेतात का तर हे विधान चुकीचे आहे. ते कॅगला शपथ कोण देत असतो तर राष्ट्रपती देत असतो. ओके. त्याच्यामुळे सी विधान चुकीचे आहे. आणि फक्त भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने चौकशी केल्यानंतर का पदावरून दूर करता येते असं या ठिकाणी दिलेलं आहे तर ते देखील अयोग्य आहे. कारण चौकशीचा विषय नाही तर या ठिकाणी इम्पिचमेंट त्यांच्यासाठी एक प्रोसिजर असते आणि ती पार्लमेंटमध्ये असते. ओके. संसदेमध्ये असते. त्यामुळे फक्त बरोबर 2 नंबरचा फक्त बी बरोबर असणार आहे. ओके. पर्याय क्रमांक 2. तर पुढच्या प्रश्नाकडे खालीलपैकी कोण राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष होत्या तर जी 2022 मध्ये 2021-20 मध्ये करंटमधला हा विषय होता तर त्या अनुषंगाने राष्ट्रीय महिला आयोगासंदर्भाने हा प्रश्न घेण्यात आलेला आहे. एकंदरीतच करंट अप्रोचने या प्रश्नाकडे आपण बघू शकतो. तर याच्यामध्ये दिलेलं आहे की जयंती पटनायक, डॉक्टर पौर्णिमा अडवाणी, डॉक्टर व्ही मोहिनी गिरी आणि विभा पारसारथी. तर आपला योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 जयंती पटनायक. तर जयंती पटनायक हे राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष होत्या. हे तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा. आता काही बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असायला हवं. याच्यामध्ये राष्ट्रीय महिला आयोग म्हणजे काय नेमकं काय राष्ट्रीय महिला आयोगाचं काम काय असतं ते त्या संदर्भाने आपल्याला माहिती असायला हवं. तर 1992 मध्ये राष्ट्रीय महिला आयोग कायद्याअंतर्गत जे 1990 मध्ये पारित करण्यात आले होते त्या कायद्याअंतर्गत राष्ट्रीय महिला आयोग कायद्याअंतर्गत राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. ओके. आणि या महिला आयोगाचे काम महिलांसंबंधी ज्या काही समस्या आहेत किंवा महिलांचा छळ आहे
ज्या गोष्टी त्यांना खूप फेस करावं लागतं त्या संदर्भात त्यांच्या ज्या काही शिफारशी आहेत ते सरकारकडे देणे किंवा एखाद्या इतर ठिकाणी जर गुन्हा वगैरे घडत असेल, लैंगिक अत्याचार वगैरे, त्या संदर्भाने यांच्यावर वाच ठेवण्याचं काम किंवा या गोष्टींकडे बघण्याचं काम या राष्ट्रीय महिला आयोगाचं असतं. ओके. आता जे राष्ट्रीय महिला आयोग आहेत ते महिलांच्या हक्कांचे संरक्षण करणे, महिलांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी असलेली धोरणे व कायदे अधिक मजबूत करण्यासाठी व शासनाकडे सल्ला देणे हे यांचं काम असतं. आता राष्ट्रीय महिला आयोगाला दिवाणी न्यायालयाने दिलेले अधिकार प्राप्त होतात. म्हणजे ज्या पद्धतीने दिवाणी न्यायालय एखादा आपले अधिकार क्षेत्र बजावत असतो, त्याचप्रमाणे राष्ट्रीय महिला आयोगाला देखील दिवाणी न्यायालयाला ज्या पद्धतीने अधिकार प्राप्त होतात त्या पद्धतीने या राष्ट्रीय महिला आयोगाला देखील असतात. आणि पहिल्या आता राष्ट्रीय महिला आयोग आपण 1992 मध्ये स्थापन केले. तर अध्यक्ष कोण होते? तर आताच आपण बघितलं, अध्यक्ष होते जयंती पटनायक, हे पहिले राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष होते. ओके. तर या ठिकाणी 31 जानेवारी 1992ला राष्ट्रीय महिला आयोग स्थापन करण्यात आले. हे देखील फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात असू द्या. महिला आयोगमधील पहिले पुरुष सदस्य कोण होते असा जर प्रश्न आला, कारण महिला आयोगामध्ये असणारे जे शक्यतो महिलांचा प्रमाण जास्त असतो, पण एक पहिला पुरुष सदस्य होता आलोक रावत, हे होते पहिले पुरुष सदस्य, IAS ऑफिसर आलोक रावत. त्याच्यानंतर आपल्याला राज्याबद्दल देखील महाराष्ट्र राज्य महिला आयोगासंदर्भात आपल्याला माहिती असायला हवं. तर महाराष्ट्र राज्य महिला आयोग हे एक वैधानिक मंडळ आहे. ओके. म्हणजे कायद्याने तयार केलेले आहे. संविधानामध्ये कुठल्याही अशा प्रकारचे उल्लेख नाही. राष्ट्रीय महिला आयोग हे देखील एक वैधानिक संस्था आहे. तर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1993 रोजी झाली. हे खूप इम्पॉर्टंट आहे, स्टार करून ठेवा याला, 25 जानेवारी 1993 रोजी. ओके. आणि महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 15 च्या 1993च्या या अधिनियमानुसार त्या राष्ट्रीय महिला आयोगाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना झाली. याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून एक त्रैमासिक चालवले जाते, त्याच्यावर प्रश्न विचारतो आयोग. तर ते ठिणगी नावाचं त्रैमासिक बातमीपत्र किंवा मराठी वृत्तपत्र प्रकाशित करीत असते. ते देखील तुमच्या लक्षात असायला हवे किंवा तुम्हाला माहिती असायला हवे. आता हे जे प्रश्न आहे ते विधान परिषदेसंदर्भाने आहे की विधान परिषद आपण स्थापन करण्यास किंवा रद्द करण्यासंदर्भाने कुठला कलम आहे. तर याच्यावर ऑलरेडी आपण विधान परिषदेवर 2-3 मागचे जे प्रश्नपत्रिका ॲनालिसिस करताना डिटेल एक्सप्लेनेशन केलेलं आहे. तर या ठिकाणी मला वाटलं की परत एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही आहे. त्यामुळे ते व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल तर ते नक्की तुम्हाला हेल्पफुल होणार आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 169 नुसार आपण एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद स्थापन करू शकतो किंवा विधान परिषद रद्द करू शकतो. विधान परिषद स्थापन करता वेळेस त्या राज्यातील विधानसभेने विशेष बहुमताने तो ठराव पास केलेला असावा की आपल्या राज्यामध्ये विधान परिषद स्थापन करायचा आहे, आणि तो ठराव संसदेकडे पाठवल्याच्या नंतर संसद साध्या बहुमताने तो ठराव मंजूर करेल, आणि मंजूर झाल्याच्या नंतर त्या राज्यामध्ये विधान परिषद स्थापन होईल. आणि सिमिलर त्याच पद्धतीने रद्द करण्यासाठी देखील तीच पद्धत आहे. ओके. पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता पुढच्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे की भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागवू शकतात. ओके. तर जे काही सल्लागार अधिकार क्षेत्र आहे सर्वोच्च न्यायालयाच्या, त्या संदर्भाने हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर फॅक्च्युअल आहे. या पेपरमध्ये किंवा याच्या एक्झाममध्ये खूप सारा जे राज्यघटनेच्या संदर्भाने जे प्रश्न आहेत ते किंवा राज्यव्यवस्थेसंदर्भाने, तर आर्टिकलवर खूप सारे प्रश्न आपल्याला दिसून येतात. तर पर्याय क्रमांक 4 143 अंतर्गत राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालय सल्ला देऊ शकतो. आता कुठल्या याच्यामध्ये सल्ला मागू शकतात किंवा देऊ शकतात किंवा राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला घेऊ शकतात, त्या संदर्भाने आपण थोडे मोर इन्फॉर्मेशन बघूयात. तर सल्लागार अधिकार क्षेत्र हे राज्यघटनेच्या 143 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला राष्ट्रपतींना देण्यासंदर्भात उल्लेख केलेला आहे. ज्यामध्ये 2 प्रकारचे सल्ला देऊ शकतात कोण? सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतींकडे. एक तर कायद्याच्या किंवा सार्वजनिक महत्त्वाच्या कोणत्याही प्रश्नावर जो उद्भवला आहे किंवा भविष्यात उद्भवण्याची शक्यता आहे अशा विषयावर राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे मत जाणून घेऊ शकतात, किंवा संविधानपूर्व करार, जे काही संविधान निर्माण होण्याच्या आधी जे करार आहेत किंवा संलग्नता आहे किंवा सनद आहे किंवा या संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्या याच्यावर किंवा त्यांच्या संदर्भाने जे वाद निर्माण झाले असतील तर वाद संपुष्टात आणण्यासाठी अशा प्रकारचे जो आहे
मत ते राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडून जाणून घेऊ शकतात. आता पहिल्या प्रकरणात म्हणजे काय, जे पहिलं आपण जे बघितलं की कायद्यासंदर्भात किंवा सार्वजनिक प्रश्नावर जर उद्भवला असेल तर सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतीकडे आपले मत मांडण्यास नकार देऊ शकते किंवा त्यांना नाकारू शकते. ओके, म्हणजे पहिलं आहे म्हणजे काय, तर याच्यावर सर्वोच्च न्यायालय नाकारू शकतो, म्हणजे सल्ला देणे त्यांच्यावर बंधनकारक नसते. मात्र जे संविधानपूर्व किंवा घटना निर्मितीच्या पूर्व जे करार असतील, सनद असेल किंवा एखाद्या गोष्टी घडलेल्या असतील आणि त्यांच्या संदर्भात वादविवाद उपस्थित झालेला असेल आणि अशा वेळेस राष्ट्रपतीने सर्वोच्च न्यायालयाकडे जर सल्ला मागितला तर सर्वोच्च न्यायालयावर त्या विषयाच्या अनुषंगाने राष्ट्रपतींना सल्ला देणे बंधनकारक असते. ओके, आवश्यकच असते, हे कायम आपल्या याच्यामध्ये लक्षात असू द्या. आणि या संदर्भात या दोन्ही प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेले जे मत आहेत ते केवळ सल्लागार स्वरूपाचे असतात. राष्ट्रपतीसाठी केवळ सल्लागार स्वरूपाचे असतात, ते न्यायालयीन निर्णय नाही. ओके, म्हणून त्यावर राष्ट्रपतींवर कुठल्याही प्रकारचा बंधनकारक नसतो. एकतर ते ते स्वीकृत करू शकतात किंवा ते नाकारू शकतात. ओके, ते मताचे अनुसरण करू शकतात किंवा नाकारू शकतात. तर आणि या ठिकाणी अशा प्रकारे त्यांचा अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालय आपल्या अधिकार क्षेत्रांतर्गत राष्ट्रपतींना सल्ला देऊ शकतात किंवा राष्ट्रपती त्यांना सल्ला मागू शकतात. कलम 143 अंतर्गत. कलम 142 कशा संदर्भात आहे, तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी व जे काही संशोधन आहेत, इतर संशोधनासंदर्भाचे जे आदेश आहेत ते इतर न्यायालयांवर लादण्या किंवा आदेश बजावण्यासंदर्भात 142 कलम या ठिकाणी दिलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. पुढच्या प्रश्नामध्ये 44वी घटना दुरुस्ती 1978 द्वारे खालीलपैकी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या, अशा स्वरूपातला प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी खूप डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आपण डायरेक्ट प्रश्नाकडे वळूयात, त्याच्यानंतर तुम्ही हे स्क्रीनशॉट वगैरे घेऊन ते वाचू शकता. मी जे महत्त्वाचे आहे ते इथे सांगण्याचा प्रयत्न करतोय. अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्याची तरतूद करण्यात आली. ब विधान आहे, मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला एकदा पुनर्विचारार्थ परत पाठवण्याचा राष्ट्रपतीस अधिकार देण्यात आला. त्याच्यानंतर याच्यात आणखी दिलेलं आहे की राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात 20 आणि 21 अन्वये ज्या काही हमी दिलेल्या आहेत मूलभूत अधिकार संदर्भात, ते कधीच निलंबित करता येणार नाही अशी तरतूद करण्यात आली 44व्या घटना दुरुस्तीनुसार. आणि राज्यसूचीतील 5 विषय आहेत ते समवर्ती सूचीमध्ये हलविण्यात आले. म्हणजे स्टेट लिस्टमधून कॉन्करंट लिस्टमध्ये 5 विषय स्थानांतरण करण्यात आले. तर कुठले बरोबर आहेत, तर याच्यामध्ये जे पहिला जो विधान आहे की अखिल भारतीय सेवा निर्माण करण्यात आली, तर त्याची तरतूद आहे का, तर 44व्या घटना दुरुस्तीनुसार अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याची तरतूद नव्हती. तर ते 42व्या घटना दुरुस्तीनुसार अखिल भारतीय न्यायिक सेवा स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती, जे अद्यापही स्थापन करण्यात आलेलं नाही. ते फक्त कायद्याने मंजूर केलेलं आहे, पण शासनाने अजूनपर्यंत अखिल भारतीय न्यायिक सेवा स्थापन करण्याची तरतूद स्वीकृत केलेली नाही किंवा त्याची अंमलबजावणी केलेली नाही. त्याच्यानंतर आहे, मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला एकदा पुनर्विचारार्थ परत पाठविण्यास राष्ट्रपतीचा अधिकार आहे का, तर हो, बी बरोबर आहे. या ठिकाणी 44व्या घटना दुरुस्ती अंतर्गत एकदा परत पुनर्विचारार्थ राष्ट्रपती मंत्रिमंडळाकडे पाठवू शकतात त्या विधेयकाला. त्याच्यानंतर राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात 20 आणि 21 अंतर्गत मूलभूत हक्कातील 20 आणि 21 अंतर्गत ज्या काही तरतूद केलेल्या आहे ते कधीच कुठल्याही आणीबाणीत निलंबित होणार नाही अशी तरतूद करण्यात आली का, तर सी देखील बरोबर असणार आहे. ती 44व्या घटना दुरुस्ती अंतर्गत करण्यात आली. आणि राज्यसूचीतील 5 विषय समवर्ती सूचीत कोणत्या घटना दुरुस्तीनुसार टाकण्यात आले, तर ते 42व्या घटना दुरुस्तीनुसार टाकण्यात आले. ज्याच्यामध्ये कुठले विषय होते, तर राज्यसूचीतील 5 विषय समवर्ती सूचीमध्ये, ज्याच्यामध्ये शिक्षण आहे, जंगले आहे, त्याच्यानंतर प्राणी आणि पक्ष्यांचे संरक्षण आहे, वजन आणि मापे आणि न्यायालयीन प्रशासन आहे. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील न्यायालयीन प्रशासन वगळता इतर जे दुय्यम न्यायालय आहे, त्या दुय्यम न्यायालयाच्या न्यायालयीन प्रशासनासंदर्भातील जे अधिकार क्षेत्र आहे किंवा अधिकार आहे तो समवर्ती सूचीमध्ये हलवण्यात आले. त्याच्यानंतर या ठिकाणी खूप असं डिटेलमध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेऊन नंतर वाचू शकता. ओके, पुढचा प्रश्न बघूयात. आता या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी
कोणत्या समित्या संसदीय समित्यांसंदर्भात या ठिकाणी दिलेलं आहे की कोणत्या समित्यांमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या प्रतिनिधींचा समावेश असतो. ओके, कुठल्या समितीमध्ये, तर याच्यामध्ये आपल्याला अनुसूचित जाती आणि जमातीसाठी कल्याण समिती, त्याच्यानंतर महिला सबलीकरण समिती, कामकाज सल्लागार समिती, विशेष अधिकार समिती, अंदाज समिती हे ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. तर आधी आपण एक्सप्लेनेशन बघूयात. तर या ठिकाणी तुम्ही हे वाचू शकता की याच्यामध्ये दिलेलं आहे की अनुसूचित जाती आणि जमाती कल्याण समिती या समितीत 30 सदस्य असतात आणि लोकसभेचे 20 आणि राज्यसभेचे किती 10 असतात. म्हणजेच काय, एकूण 30 सदस्य, ज्यापैकी 20 सदस्य लोकसभेचे तर 10 सदस्य हे राज्यसभेचे. म्हणजे पहिले जे विधान आहे ते योग्य असणार आहे. त्याच्यामध्ये असतात की अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये दोन्ही सभागृहाच्या प्रतिनिधींचा समावेश असतो. त्याच्यानंतर महिला सक्षमीकरण समिती आहे, ज्याची स्थापना 1997 मध्ये करण्यात आली. त्या समितीमध्ये एकूण 30 सदस्य असतात. परत या समितीमध्ये 30 सदस्य असतात, ज्यापैकी 20 सदस्य हे लोकसभेकडून तर 10 सदस्य हे राज्यसभेकडून निवडले जातात. ओके, आणि यात राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल विचार केला जातो आणि केंद्र सरकारच्या महिलांना म्हणजे ज्या काही महिलांसंदर्भात ज्या काही विकासासाठी असेल, त्यांच्या संरक्षणासाठी जे निर्णय आहेत ती समिती घेत असते. ओके, त्याच्यामुळे जे 2 आहेत ए आणि बी हे बरोबर असणार आहेत. ओके, दोन्हींचा समावेश होणार आहे. आता पुढच्या स्लाईडमध्ये इतर समित्या दिलेल्या आहे. याच्यात अंदाज समिती. अंदाज समितीमध्ये काय असतं, तर एकूण 30 सदस्य असतात याच्यात. ओके, एकूण 30 सदस्य असतात आणि सर्व लोकसभेद्वारे निवडले जातात. ओके, त्यामुळे अंदाज समिती त्या ठिकाणी नसणार आहे. ओके, अंदाज समित्या नसणार आहे या ठिकाणी. अंदाज समिती आहे का, तर अंदाज समिती जो पर्याय आहे तो दोन्ही सभागृहातील सदस्य नसतात, त्यामुळे ही जो पर्याय आहे तो या ठिकाणी एलिमिनेट करून टाकूयात आपण. त्याच्यानंतर पुढच्या याच्यामध्ये कामकाज सल्लागार समिती. तर कामकाज सल्लागार समितीमध्ये देखील लोकसभेच्या याच्यानुसार लोकसभेतीलच जे सदस्य आहेत ते 15 सदस्य लोकसभेतील या कामकाज सल्लागार समितीमध्ये असतात. ओके, त्यामुळे या ठिकाणी कामकाज सल्लागार समिती देखील आपण अयोग्य आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे सी जे पर्याय आहे ते देखील अयोग्य असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे आपण एलिमिनेट करूयात. आता आपल्याकडे पर्याय क्रमांक 1 आणि 4 उरलेला आहे. आता जी विशेष अधिकार समिती आहे, तर विशेष अधिकार समिती लोकसभेच्या अनुषंगाने त्या समितीमध्ये एकूण 15 सदस्य असतात आणि सर्वच्या सर्व याच्यामध्ये लोकसभेतून निवडलेले असतात. ओके, त्यामुळे विशेषाधिकार समिती देखील या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय आहे असं म्हणता येणार नाही. ओके, विशेषाधिकार समिती देखील आपला पर्यायातून एलिमिनेट होऊन जाणार. तर आपल्याकडे उरलेला जे पर्याय आहेत फक्त पर्याय क्रमांक 4 ए आणि बी, म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समिती आणि महिला सबलीकरण समिती. ओके, या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, तुम्ही ते स्क्रीनशॉट घेऊन नंतर वाचू शकता. ओके, पुढचा प्रश्न बघूयात. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार स्थापन करण्यात आले? परत कलमावर किंवा अनुच्छेदावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अतिशय फॅक्च्युअल आहे. तर कलम 338 अंतर्गत या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे 338 ए नुसार किंवा अनुसार राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगासाठी तरतूद करण्यात आलेली आहे आणि 338 बी नुसार राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे जे तीनही जे आहेत आयोग हे कॉन्स्टिट्यूशनल म्हणजेच काय संविधानिक आयोग आहेत किंवा संविधानानुसार यांची तरतूद करून घटनेने निर्माण केलेली आहे. कारण पर्टिक्युलर या आयोगांसाठी विशेष कलम राज्यघटनेमध्ये ॲड करण्यात आलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न बघूयात. 13 डिसेंबर 1946 रोजी डॅश डॅश यांनी भारताच्या घटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला. कुणी ठराव मांडला? अतिशय फॅक्च्युअल आहे. याचा आधी आपण 2-3 वेळा किंवा कित्येकदा तरी मागच्या व्हिडिओमध्ये प्रिव्हियसली जे काही आपण डिस्कस करत आहोत त्याच्यामध्ये याविषयी सविस्तरपणे आपण डिस्कस केलेलं आहे. त्यामुळे इथं काही डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं नाही. तर पर्याय क्रमांक 4 पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडलेला आहे. ते आपल्या सर्वांनाच माहिती असेल. पुढचा प्रश्न आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे तो मूलभूत अधिकारासंदर्भातील ज्या काही कलम 20 आहे, ज्याच्यामध्ये प्रोटेक्शन ऑफ एनी ऑफेन्स म्हणजेच काय, तर गुन्ह्यासाठी शिक्षा होण्याच्या संदर्भात संरक्षण जे कलम 20 अंतर्गत आपल्याला भारतीय नागरिकांना प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे, याच्यामध्ये हे दिलेलं आहे. तर याआधी आपण प्रश्न वाचूयात.
की प्रश्नामध्ये काय नेमकं दिलेलं आहे, तर विभागीय खटल्यासह म्हणजे डिपार्टमेंटल प्रोसिडिंग कोणत्याही खटल्यात कोणत्याही व्यक्तीस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. ओके. त्याच्यानंतर बी विधान काय सांगतो, तर सेल्फ इन्क्रिमिनेशन, ज्याला आपण स्वतःविरुद्ध साक्ष म्हणतो, ते देण्याबाबतचे संरक्षण तोंडी व कागदोपत्री पुरावे या दोन्ही बाबतीत लागू केलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सी जे विधान आहे त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण फौजदारी आणि दिवाणी अशा दोन्ही खटल्यांना लागू आहे. ओके. तर आपण एक्सप्लेनेशनकडे वळूयात, त्याच्यानंतर आपण परत प्रश्नाकडे जाऊ. तर एक्सप्लेनेशनमध्ये इथं बघू शकता की जे गुन्ह्यांसाठी याच्यामध्ये दिलेलं आहे की आरोपी व्यक्तीला, मग ते नागरिक असो किंवा परदेशी व्यक्ती, या दोन्हींना किंवा कॉर्पोरेशन, एखादा कॉर्पोरेशन असो, यांना या अंतर्गत म्हणजे कलम 20 अंतर्गत संरक्षण प्रदान करण्यात आलेलं आहे. कुठले संरक्षण आहे, तर नो एक्स पोस्ट फॅक्टो, म्हणजे जे काही लॅटिन भाषेतील जे वर्ड आहे नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ. तर याच्यामध्ये काय असतं, तर कोणत्याही व्यक्तीला कायद्याचे उल्लंघन वगळता कोणत्याही गुन्ह्यात दोषी ठरवल्या जाणार नाही. म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीने एखादा गुन्हा केलेला असेल, क्राईम केलेला असेल, तर त्या गुन्ह्यासाठी जो कायदा तयार करण्यात आलेला आहे त्या कायद्यानुसारच शिक्षा होईल. इतर किंवा त्या कायद्यानुसारच त्याला दोषी मानले जाईल. कुठल्या अन्य कारणावरून त्याला दोषी समजला जाणार नाही. ओके. सोबतच त्या कायद्यामध्ये त्या गुन्ह्यासाठी किती दंड आकारलेला आहे किंवा किती शिक्षा दिलेली आहे त्या संदर्भात तेवढी शिक्षा त्याला त्या ठिकाणी देण्यात येईल. अतिरिक्त शिक्षा किंवा अतिरिक्त दंड देण्यात येणार नाही. त्याच्यानंतर ब जे आहे ज्याच्यामध्ये नो डबल जिओपार्डी. डबल जिओपार्डी म्हणजे काय, तर एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा किंवा दोनदा खटला चालवणे. तर कोणत्याच व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळ खटला चालवला जाणार नाही किंवा शिक्षा केली जाणार नाही, या ठिकाणी दिलेलं आहे. आणि तिसरा आहे नो सेल्फ इन्क्रिमिनेशन, म्हणजे स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण. याच्यात कोणत्याही गुन्ह्यातील आरोपी व्यक्तीला स्वतःविरुद्ध साक्षी होण्यासाठी सक्ती केली जाणार नाही. ओके. सक्ती केली जाणार, कुठल्याही जबरदस्तीने आपण त्या व्यक्तीविरुद्ध किंवा त्या व्यक्तीला फोर्स करू शकत नाही की तू स्वतःविरुद्ध साक्ष देऊ म्हणून. मात्र ही मर्यादा फक्त फौजदारी कायद्यांवर लादली जाते. ओके. ही मर्यादा फक्त फौजदारी कायद्यांवर लादली जाते, तर दिवाणी कायदे संदर्भात किंवा कर कायद्यांवर हे लादली जात नाही. आता पर्यायाकडे जाऊयात आपण आपल्या प्रश्नाकडे. सी पर्यायामध्ये दिलेले होते की साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण फौजदारी आणि दिवाणी अशा दोन्ही कायद्यांमध्ये खटल्यामध्ये लागू केले जाऊ शकतो. तर लागू केला जाऊ शकतो का, तर नाही. फक्त जे आपले फौजदारी खटला आहे त्या फौजदारी खटल्यावर ते जो आहे आपल्याला दिलेलं संरक्षण ते लागू होऊ शकतो. त्यामुळे सी जे आहे ते चुकीचे असणार आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. याच्यामध्ये दिलेलं आहे की प्रतिबंधात्मक नजर कैदेत ठेवल्यास किंवा एखाद्या व्यक्तीकडून सुरक्षेची मागणी केल्यास त्या तरतुदी अंतर्गत संरक्षणाचा दावा केला जाऊ शकत नाही. ठीक आहे. म्हणजे जे काही प्रतिबंधात्मक स्वरूपाचे एखाद्या व्यक्तीला आपण डिटेन्शन अंतर्गत नजर कैदेत ठेवलं किंवा अटक करून ठेवलेलं, तर त्याला हे अधिकार लागू पडणार नाहीत किंवा मला या कलम 20चा आधार घेऊन त्याला त्या गुन्ह्यासाठी स्वतंत्र किंवा अधिकार प्राप्त होणार नाही. ठीक आहे. कारण तो एखाद्या पर्टिक्युलर क्राईम ऑफेन्स करण्याच्या दृष्टीने तो प्रेरित आहे असा त्याचा अर्थ काढून त्याला अटक केली जाऊ शकते किंवा त्याला डिटेन्शन केलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर आहे दुहेरी धोक्यापासून संरक्षण केवळ न्यायालय किंवा न्यायालयीन न्यायाधिकरणासमोरील कार्यवाहीसाठीच उपलब्ध आहे. ओके. म्हणजे काय, इतर ज्या गोष्टी आहेत दुहेरी धोक्यांपासून संरक्षण म्हणजे काय, तर एका वेळी दोनदा जे आहे ते दुसऱ्यांदा गुन्हा खटला चालवला जाणार नाही किंवा आरोपी समजणार नाही. आणि जे बाकीचे आहेत ज्याच्यामुळे न्यायालयीन स्वरूपाचे नसणारे, ज्याच्यामध्ये विभागीय किंवा प्रशासकीय अधिकार आहेत, ज्याच्या या ठिकाणी डिपार्टमेंटल प्रोसिडिंग दिलेलं होतं, तर त्या संदर्भात हे अधिकार उपलब्ध होणार नाहीत. म्हणजेच काय, तर जे हे विधान या ठिकाणी दिलेलं होतं की कोणत्याही खटल्यात डिपार्टमेंटल प्रोसिडिंगच्या वेळेस कोणत्याही खटल्यात कोणत्याही व्यक्तीस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा आरोपी केले जाणार नाही. तर ते डिपार्टमेंटल खटल्यासाठी नसतं, तर ते फक्त न्यायालयीन ज्या काही न्यायालयीन स्वरूपाचे म्हणजे न्यायालयीन ज्याच्यावर निर्णय देऊ शकतो त्या संदर्भात न्यायाधिकरणासंदर्भात ज्या काही आहेत अधिकार क्षेत्र त्याच्या अंतर्गतच हे संरक्षण प्राप्त होतात. ओके. त्यामुळे जे विधान आहे ते अविधान देखील आपल्याला अयोग्य असे म्हणता येईल. त्यामुळे पर्याय क्रमांक आपला एकच पर्याय क्रमांक 2 आपल्याजवळ उरलेला आहे.
ठीक आहे. त्याच्यानंतर पुढच्या याच्यामध्ये दिले आहे की आत्मदोषारोपणापासून म्हणजे काय, स्वतःविरुद्ध साक्ष देताना संरक्षण म्हणून तोंडी पुरावे किंवा कागदपत्री पुरावे दोन्ही पर्यंत पसरलेले आहेत. म्हणजे काय, तर दोन्ही गोष्टी लागू होतात, तोंडी किंवा कागदोपत्री पुरावे. आणि अजून याच्यामध्ये दिलेलं आहे की भौतिक वस्तूचे उत्पादन, त्याच्यानंतर अंगठ्यांचा ठसा, नमुना, स्वाक्षरी, रक्ताचे नमुने देण्याची शक्ती किंवा शरीराचे अनिवार्य भाग प्रदर्शन याबाबत हे लागू होत नाही, स्वतःविरुद्ध साक्ष. शिवाय केवळ फौजदारी कायद्यापुरता हे जे 20 अंतर्गत ज्या काही आपल्याला अधिकार प्राप्त होतात ते फौजदारी कायद्यापुरता लागू होतात, दिवाणी कार्यवाही संदर्भात ते लागू होत नाही. ठीक आहे. अशा प्रकारचे आपण एकंदरीतच हे सविस्तर बघितलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तर पुढच्या प्रश्नामध्ये ज्या काही ईशान्य भारतातील किंवा विशेष राज्यांसाठीच्या जी तरतूद आपल्या संविधानामध्ये करण्यात आलेली आहे कलम 371 अंतर्गत, तर याच्यामध्ये कलम 371 नागालँड संदर्भाने नागालँडविषयी या ठिकाणी दिलेलं आहे की नागालँड राज्यासाठी कुठली तरतूद आपण विशेष राज्याचा दर्जा म्हणून कुठल्या गोष्टीचा अंतर्भाव केलेला आहे. तर कलम 71 या अंतर्गत नागालँडसाठी विशेष तरतूद आपण केलेली आहे. याच्यामध्ये असं दिलेलं आहे की जे काही खालील बाबी आहेत, म्हणजे खालील काही गोष्टी आहेत जे संसदेने जर संसदेने एखादा कायदा पारित केली असेल तर खालील बाबतीत म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे ते नागालँडमध्ये लागू होणार नाही जोपर्यंत त्या नागालँडचे विधानसभेने तशा प्रकारचा निर्णय घेतलेला नसेल तिथपर्यंत. तर याच्यामध्ये आहे नागांच्या धार्मिक आणि सामाजिक प्रथा, त्याच्यानंतर नागा रूढ व कार्यपद्धती, त्याच्यानंतर आहे नागा रूढ कायद्यानुसार डिसीजचा समावेश असलेल्या दिवाणी आणि फौजदारी न्यायाच्या प्रशासनासंदर्भात, आणि जमीन आणि त्यांच्या संसाधनांची मालकी किंवा हस्तांतरण या संदर्भात जर संसदेने पारित केलेला असेल एखादा कायदा तर ते जोपर्यंत त्यांच्या नागालँडच्या विधानसभेने मंजूर करत नाही किंवा संमती देत नाही तोपर्यंत या अधिकार क्षेत्राच्या अंतर्गत येणारे जे काही कायदे आहेत संसदेत त्या ठिकाणी लागू असणार नाही. आता नागालँडच्या राज्यपालाकडे राज्यातील कायदा व सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी असेल अशी तरतूद संविधानामध्ये करण्यात आलेली आहे या कलमांतर्गत. ओके. आणि राज्यपाल मंत्रिमंडळाशी सल्लामसलत करून आपल्या वैयक्तिक निर्णय घेतात आणि त्यांचा निर्णय अंतिम स्वरूपाचा असतो, म्हणजे कुठल्याही त्यांच्या निर्णयाला कुठल्याही न्यायालयामध्ये आव्हान देता येणार नाही. राज्यातील ट्युएनसांग हा अविकसित जिल्ह्यासाठी 35 सदस्यांची प्रादेशिक परिषद स्थापन करण्यात येते. ओके. तर राज्यातील जे ट्युएनसांग जिल्हा आहे त्या नागालँडमध्ये हा अविकसित समजला जातो. त्यासाठी एक विशेष जे आदिवासी बहुल असल्याकारणाने त्या ठिकाणी प्रादेशिक परिषद स्थापन करण्यात आलेली आहे. ओके. त्या संदर्भात विविध तरतुदी त्या नागालँड संदर्भात ज्या काही कलम 371 अनुसार ज्या काही तरतुदी दिलेल्या आहेत त्याच्या अंतर्गत आपण बघू शकतो. प्रश्नाकडे येऊयात. राज्यघटनेतील अनुच्छेद 371A मध्ये नागालँडसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर विधान आहे, नागांच्या धार्मिक आणि सामाजिक प्रथांच्या बाबतीत संसदेच्या कोणत्याही कायद्यास नागालँडच्या विधानसभेच्या मान्यतेशिवाय लागू करता येत नाही, बरोबर, आपण आताच बघितलं. त्याच्यानंतर आहे ट्युएनसांग हा नागालँडमधील सर्वाधिक विकसित जिल्हा आहे. विकसित जिल्हा आहे का, तर ते अतिशय अविकसित जिल्हा आहे. ओके. त्यामुळे पर्याय क्रमांक किंवा विधान सी हे अयोग्य आपण म्हणू शकतो. पर्याय क्रमांक 1 फक्त आणि विधाने बरोबर आहेत. ओके. पुढचा प्रश्न बघूयात. आता पुढच्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे की आपले जे परराष्ट्र धोरण आहे, भारताचे परराष्ट्र धोरण, त्या परराष्ट्र धोरणा संदर्भाने पंचशील तत्वा संदर्भाने हे प्रश्न विचारलेला आहे. तर पंचशील पंचशील म्हणजे काय, तर आंतरराष्ट्रीय संबंधातील आचरणाची जी तत्वे आहेत की आपल्या जे नेबर देश आहेत म्हणजे शेजारी देशांशी आपला संबंध कसा असायला पाहिजे, राजकीय संबंध किंवा आंतरराष्ट्रीय संबंध, त्या संदर्भाने हे पंचशील तत्व आपण ॲडॉप्ट केलेलं आहे. जवाहरलाल नेहरू आणि चीनचे पंतप्रधान चौन ए लाई यांनी 1954 मध्ये या पंचशील तत्वावर स्वाक्षरी आणि तिबेटवरील भारत-चीन कराराच्या प्रस्तावनेत त्याचा समावेश केलेल्याचे आपल्याला दिसून येतो. आता पंचशील तत्वामध्ये काय समाविष्ट आहे, तर एक आहे एकमेकांच्या प्रादेशिक अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा परस्पर आदर करणे, अनाक्रमकता म्हणजे एकमेकांच्या देशावर आक्रमण न करणे, एकमेकांच्या अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप न करणे. चौथा आहे समानता आणि परस्पर लाभ यांच्या
या दृष्टीने आपण प्रयत्नरत असणे आणि शांततापूर्ण सहअस्तित्व टिकवून ठेवणे. तर अशा प्रकारे 5 तत्व या ठिकाणी देण्यात आलेले आहे. ओके. दहशतवादाचा सामना असेल, प्रतिस्पर्धी महाकरार या आघाडीमुळे निर्माण होणाऱ्या शीतयुद्धातील तणाव, सार्वभौम राष्ट्रांच्या शांततापूर्ण सहकार्याचे फलित म्हणून या पंचशील तत्वाकडे बघितले जाते. ओके. आणि महत्त्वाचं म्हणजे पंचशील तत्व अतिशय लोकप्रिय झाले आणि जगातील बर्मा, युगोस्लाव्हिया, इंडोनेशिया इत्यादी देशांनी त्याचा स्वीकार केला. हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. प्रश्नाकडे जाऊयात आपण. याच्यामध्ये दिलेलं आहे की कुठला भाग पंचशील तत्वाचा अंतर्गत येत नाही. तर या ठिकाणी पहिला पर्याय काय आहे, तर एकमेकांच्या प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचा आदर करणे. बरोबर आहे. या ठिकाणी दिलेलं आहे सार्वभौमत्वाचा आदर करणे आणि अखंडतेविषयी सन्मान ठेवणे. त्याच्यानंतर आहे परस्परांच्या अंतर्गत विषयामध्ये हस्तक्षेप न करणे. तर हे देखील या ठिकाणी दिलेलं आहे. आणि शांततापूर्ण सहअस्तित्व. तर यापैकी कोणतेही नाही हे आपल्या बरोबर असणार आहे, कारण या ठिकाणी कुठले तत्व नाही असं दिलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता पुढचा जो प्रश्न आहे तो सहकारी संस्थाविषयी, जी 2011 मध्ये 97व्या घटनादुरुस्ती अंतर्गत सहकारी संस्था आपण कॉन्स्टिट्यूशनमध्ये समाविष्ट केला किंवा कॉन्स्टिट्यूशनमध्ये या सहकारी संस्थेला विशेष दर्जा दिला, त्या संदर्भातील हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. याच्यामध्ये प्रश्न काय आहे, तर हे विधान काय सांगतो आपल्याला, तर 2011 मध्ये घटनादुरुस्तीद्वारे सहकारी संस्था हा विषय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला. त्याच्यानंतर ब विधान आहे 19(1)(c) अंतर्गत सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला. त्याच्यानंतर आहे लॉर्ड कर्झन यांच्या कारकिर्दीत भारतातील पहिला सहकारी कायदा पारित केला गेला. ओके. तर आता एक्सप्लेनेशनकडे येऊयात आपण. सॉरी. सहकारी संस्था म्हणजे काय, तर 2011 मध्ये 97व्या घटनादुरुस्ती कायद्याने सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा व संरक्षण दिलेलं आहे. ओके. तर सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे, या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं. याच्यामध्ये आणि या घटनेत कुठले बदल करण्यात आले, तर याच्यामध्ये 3 बदल करण्यात आले. ओके. कायद्यात एक, सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार बनवण्यात आला कलम 19 अंतर्गत, कलम 19(1) क अंतर्गत. ओके. सी अंतर्गत. तर या ठिकाणी जो दुसरा जो पर्याय विधान दिले होते त्यामुळे योग्य आहे आपण म्हणू शकतो. ओके. दुसरं विधान जे आहे ते बरोबर असणार आहे. त्यात सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्याबाबत राज्य धोरणाची जी नवी मार्गदर्शक तत्व आहेत ते 43(b) मध्ये समावेश करण्यात आला. त्याच्यानंतर राज्यघटनेतील नवीन भाग 9(ब) समावेश करण्यात आला आणि ज्याचे शीर्षक सहकारी संस्था होते आणि त्याच्यासाठी अनुच्छेद 243(z)(h) ते 243(z)(t) पर्यंत नवीन कलमांचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ओके. आता तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात की भाग 9 मध्ये कशाचा समावेश आहे आणि भाग 9 मध्ये कुठल्या याचा समावेश आहे आणि त्याच्या संदर्भाने कुठले कलम आहेत ते कुठल्या कलमांचा समावेश नव्याने करण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी आपण बघितलं की पहिला आणि दुसरं विधान बरोबर आहे. आता तिसऱ्या विधानाकडे वळूयात. लॉर्ड कर्झन यांच्या कारकिर्दीत भारतातील पहिला सहकारी कायदा पारित केला गेला का, तर या ठिकाणी दिलेलं आहे की भारतातील पहिला सहकारी कायदा कर्झनच्या काळात आला. ओके. त्यामुळे तिसरा जो आहे तो योग्य असणार आहे. भारतीय दुष्काळ आयोगाने भारतात सहकारी संस्था सुरू करण्यास बाबत अहवाल देण्यासाठी या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे, सर एडवर्ड लॉ यांच्या अध्यक्षतेखाली, कोणाच्या अध्यक्षतेखाली, तर सर एडवर्ड लॉ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आणि ते समिती स्थापन केल्याच्यानंतर त्या समितीने ज्या काही शिफारशी केल्या त्या शिफारशीला अनुकूल असे निर्णय कर्झनच्या काळामध्ये घेण्यात आले आणि 1904 मध्ये पहिला सहकारी पतसंस्था कायदा करण्यात आला. म्हणजे पहिला सहकारी पतसंस्था कायदा किंवा सहकारी कायदा कधी अस्तित्वात आला, तर 1904 मध्ये लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये किंवा कर्झनच्या काळामध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न असणार आहे, आता हे जे प्रश्न आहे ते पब्लिक सर्व्हिस जे आहेत, पब्लिक सर्वंट, नागरिक सेवक, त्या नागरिक सेवकांना ज्या काही पदावरून दूर करण्यासंदर्भात जे काही तरतुदी संविधानामध्ये दिलेल्या आहे त्या संदर्भाने हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके. म्हणजे आयोग आतापर्यंत फक्त काही बेसिक म्हणजे खूप असं म्हणजे स्पष्टपणे प्रश्न विचारताना दिसत येत होतं, पण मात्र 2023च्या याच्यामध्ये विशेष जे विषय आतापर्यंत हाताळले गेलेले नाहीत त्या प्रश्नांकडे देखील आयोग वळवलेला आहे. ओके. तर या ठिकाणी दिलेला आहे, प्रश्न वाचूयात. अनुच्छेद 311 खाली असलेले संरक्षण हे लष्करी सेवेतील व्यक्तींना उपलब्ध नाही. अनुच्छेद 311 खाली असलेल्या संरक्षणास
आयुर्विमा महामंडळ, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ यासारख्या वैधानिक कर्मचारी पात्र नाहीत. त्याच्यानंतर आहे अनुच्छेद 311 अंतर्गत मधील ज्या काही तरतुदी आहेत त्या केवळ स्थायी किंवा कायम नागरिक कर्मचाऱ्यांना लागू आहेत. अस्थायी कर्मचाऱ्यांना म्हणजे टेम्पररी जे कर्मचारी आहेत त्यांना लागू नाही. शासकीय सेवकाचे सेवेतून निलंबन हे बडतर्फी अथवा पदावरून दूर करणेही नसते, म्हणून 311 अंतर्गत ज्या काही संरक्षण आहे ते फक्त त्याच्या व्याप्तीमध्ये निलंबनाचा समावेश होत नाही. ओके. तर प्रश्नाकडे आपण प्रश्न वाचल्याच्या नंतर आपल्याला एक लक्षात घ्यायला हवं की याच्यामध्ये नागरी सेवकांना ज्या काही त्यांच्या पदासंदर्भात जे काही संरक्षण प्राप्त झालेले आहे ते कलम 311 मध्ये देण्यात आलेलं आहे. ओके. मनमानी म्हणजे एखादा राजकारणी किंवा पब्लिक सर्वंट आपलं व्यवस्थित काम करतो आहे आणि एखाद्या राजकारणाच्या मुद्द्यावरून त्याला काढून सोप्या पद्धतीने काढता येणार नाही अशा स्वरूपाची तरतूद या कलम 311 अंतर्गत देण्यात आलेलं आहे. तर काय सांगतो तर नागरी सेवकाला ज्या प्राधिकरणाने नियुक्त केले आहे त्याच्या अधिकाऱ्याद्वारे किंवा त्याच्या वरच्या अधिकाऱ्याद्वारे त्याच्या खालच्या अधिकाऱ्याद्वारे बडतर्फ केली जाऊ शकत नाही किंवा त्याला काढले जाऊ शकत नाही. समजा ए या पदावर असणारा व्यक्ती ए या पदावर असणारा व्यक्तीच बी या पदावर असणाऱ्या व्यक्तीला काढू शकतो, तर सी वर असणारा व्यक्ती बी ला काढू शकत नाही अशा स्वरूपाच्या या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर एखाद्या संधी कर्मचाऱ्याला त्याच्या आरोपांची माहिती दिल्याशिवाय म्हणजे त्याने कुठल्या गोष्टी चुकीच्या केलेल्या आहेत त्याविषयी त्याला माहिती दिल्याशिवाय त्या आरोपांच्या संदर्भात सुनावणीची वाजवी संधी दिल्याशिवाय त्याला बडतर्फ केल्या जाऊ शकत नाही, म्हणजे त्यांचे म्हणणे ऐकल्याशिवाय त्याला काढून टाकता येणार नाही. ओके. आणि तो रँकमध्ये किती आणि त्यांच्या रँकमध्ये कमी केले जाऊ शकत नाही, म्हणजे तो ज्या पदावर आहे ज्या पदावर त्याची बढती झालेली आहे त्याच्यापेक्षा खालच्या पदावर त्याला खेचल्या जाऊ शकत नाही. वरील दोन सुरक्षा उपाय केवळ केंद्राच्या नागरी सेवा, अखिल भारतीय सेवा आणि राज्याच्या नागरी सेवा किंवा केंद्र राज्यांच्या नागरी पदांवरील व्यक्तींना उपलब्ध आहे. मात्र संरक्षण सेवेतील सदस्यांना किंवा लष्करी पदावरील व्यक्तींना ते उपलब्ध नाही. आता प्रश्नांकडे या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे तर चुकीचे विधान आपल्याला ओळखायचे आहे. तर चुकीचे विधान कुठलं आहे तर खालील अनुच्छेद हे लष्करी सेवेतील व्यक्तींना उपलब्ध नाही, बरोबर आहे. अविधान बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे या ठिकाणी जे राज्यांचे जे काही राज्य पुरस्कृत किंवा केंद्र पुरस्कृत ज्या काही सार्वजनिक एंटरप्राइजेस आहेत त्याला सार्वजनिक काय म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला सार्वजनिक जे कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये जे काही LIC आहे, ONGC आहे त्या कर्मचारी पात्र नाहीत, तर ते नैसर्गिक वायूच्या संरक्षणास पात्र नाहीत, तर बरोबर आहे ते सरकारी कर्मचारी म्हणून येत नाही, ते खाजगी याच्यामध्ये येतात, त्यामुळे बी देखील बरोबर असणार आहे. त्याच्यानंतर आहे 311 मधील तरतुदी केवळ स्थायी म्हणजे जे कायम नागरी कर्मचाऱ्यांना लागू आहे, अस्थायी म्हणजे टेम्पररी कर्मचाऱ्यांना लागू नाही. ते हे चुकीचं आहे, कारण आपण बघतो की अंशकालीन जे पदवीधर आहेत किंवा अंशकालीन जे कर्मचारी आहेत त्यांना देखील एक नागरिक सेवक म्हणून आपण ट्रीट करत असतो, त्यामुळे या ठिकाणी अस्थायी यांना टेम्पररीना लागू नाही या ठिकाणी चुकीचं आहे, म्हणजे ते स्थायी आणि अस्थायी या दोन्हीला लागू असणार आहे. 311चं जे संरक्षण आहे ते त्यांना प्राप्त असणार आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपल्याला चुकीचा आहे असं सांगता येईल. आणि शासकीय सेवकाचे सेवेतून निलंबन म्हणजे निलंबन हे काही बडतर्फी किंवा पदावरून दूर करणे नसते. या अंतर्गत 311 अंतर्गत ज्या काही निलंबनासंदर्भात जे संरक्षण प्राप्त झाले आहे ते त्याचा समावेश या निलंबनाच्या बाबतीत या ठिकाणी समावेश होत नाही, तर हे देखील बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय आहे असं आपल्याला म्हणता येईल. पुढचा प्रश्न आहे याच्यामध्ये संसद जो प्रकरण आहे त्या संसद प्रकरणातील किंवा भारतीय विधिमंडळ किंवा भारतीय संसद या प्रकरणातील लोकसभा आणि लोकसभेचे जे पॅनल ऑफ चेअरपर्सन असतं त्या संदर्भातील हे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ओके. तर या ठिकाणी आपण प्रश्न बघूयात. लोकसभेच्या प्रमुखांची निवड लोकसभा आपल्या सदस्यांमधून करते. त्याच्यानंतर आहे जेव्हा लोकसभेच्या अध्यक्षांचे किंवा उपाध्यक्षांचे पद रिक्त असेल तेव्हा लोकसभेच्या प्रमुखातील गटातील सदस्य लोकसभेच्या प्रमुखातील म्हणजे काय तर जे काही आपण पॅनल ऑफ चेअरपर्सन म्हणतो, तर त्या पॅनल ऑफ चेअरपर्सनच्या जे असतात त्या पॅनल ऑफ चेअरपर्सनपैकी एकाचे अध्यक्षपद म्हणून नियुक्ती होऊ शकते. त्याच्यानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील व्यक्ती यांच्या अनुपस्थितीत
राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केलेल्या सदस्यांद्वारे अध्यक्षांची कर्तव्ये पार पाडली जातात. आता आपण एक्सप्लेनेशनकडे येऊयात की नेमकं आहे तरी काय आहे. तर या ठिकाणी आता लोकसभेच्या अध्यक्षांचे पॅनल कसे असते, तर लोकसभेच्या नियमानुसार अध्यक्ष सदस्यांमधून 10 पेक्षा जास्त नाही. ओके. कोण निवड करतं, तर लोकसभा पॅनल ऑफ चेअरपर्सनची निवड हे अध्यक्ष करत असतात, ना की लोकसभा आपल्याकडून निवड पद्धतीने निवडत नसून ते कोण निवड करतात, तर नियुक्ती करतात. ॲक्च्युअलमध्ये निवड नसते, ते नियुक्ती असते. कोणाद्वारे, तर लोकसभा स्पीकरद्वारे ते नियुक्ती केली जाते. त्यामुळे जो विधान पहिले जे विधान आहे ते अयोग्य विधान आहे असे आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे, यापैकी कोणी सभापती किंवा उपसभापती अनुपस्थित असतील तेव्हा अनुपस्थितीमध्ये सभापती किंवा उपसभापती किंवा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष जेव्हा आपल्या सभागृहात अनुपस्थित असतील, म्हणजे गैरहजर असतील, अब्सेंट असतील, त्यावेळेस ते पॅनल ऑफ चेअरपर्सन गटातील सदस्य जे असतात ते अध्यक्षपद भूषवू शकतात. मात्र रिक्त या ठिकाणी रिक्त दिलेले आहे, तर रिक्त जर असेल तर ते पद भरून काढले जाते. ओके. त्यामुळे जे विधान आहे ते देखील अयोग्य आहे आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा लोकसभेच्या प्रमुखातील व्यक्ती यांच्या अनुपस्थितीमध्ये राष्ट्रपती, तर अनुपस्थित नाही तर रिक्त झाल्याच्या नंतर राष्ट्रपती एखाद्या सदस्याची त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून अध्यक्षाची कर्तव्ये पार पाडली जावी म्हणून त्याची नियुक्ती करू शकतो. मात्र अनुपस्थित नाही तर ते रिक्त असल्यावर, ओके, रिक्त असल्यावर करू शकतो. तर या ठिकाणी हेच दिलेलं आहे की सभापती किंवा उपसभापती रिक्त असताना, सभापती किंवा उपसभापती ते पद रिक्त असताना अध्यक्षांच्या पॅनलचा सदस्य सभागृहाचे अध्यक्षपद भूषवू शकत नाही. अशा वेळी अध्यक्षांची कर्तव्ये सभागृहातील सदस्याने पार पाडावी, ज्यांना म्हणजे त्या सभागृहातूनच राष्ट्रपती एकाची नियुक्ती करतात आणि ते ज्यांची नियुक्ती करतील ते सभापती म्हणून ते रिक्त पदाची जे कामकाज आहे ते पाहत असतात किंवा त्यांचा कार्यभार पार पाडत असतात. ओके. तर अशा प्रकारे पॅनल ऑफ चेअरपर्सन या संदर्भाने प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके. तर अशा पद्धतीने आपण 2022मध्ये जे काही प्रश्न राज्यव्यवस्थेसंदर्भाने, पॉलिटी संदर्भाने जे विचारण्यात आलेले होते ते आपण बघितलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात 2023चं एकंदरीत. मला असं आठवतं की मी मगाशी बोलताना 2023चा पेपर, ॲक्च्युली 2022चा पेपर आहे, त्याबद्दल क्षमस्व, सॉरी. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. ओके. थँक्यू.